राज्यातील फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण जो प्रकल्प आहे तो शक्तीपीठ महामार्ग आणि या शक्तीपीठ महामार्गाला स्थानिक शेतकरी आहेत त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा विरोध होत आहे। जेव्हा विधानसभा निवडणुका होत्या त्याआधी हा शक्तीपीठ महामार्ग होणार नसल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुका झाल्यानंतर फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा एकदा याला स्थगिती उठवून गोष्टी ज्या आपल्याला लागणार आहेत त्या गेटच्या आतमध्ये उपलब्ध आहेत। सर्व जिल्ह्यांच्या कोऑर्डिनेटरनी समन्वयकांनी आम्हाला आझाद मैदानावर येण्यासाठी भाग पाडले फडणवीस सरकारनं। आज शेतकऱ्याच्या लेकराला या आझाद मैदानात यावं लागल एवढं दुर्भाग्य या सरकारचं कोणतंच असू शकत नाही। आज आम्ही आमच्या तालुक्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे धरणे आंदोलन केले, मोर्चे काढले आणि सरकार म्हणते याचा कोणाचा विरोधच नाही या महामार्गाला, म्हणजे ही फक्त झाकून खायची विषय आहे, बाकी काहीच नाही। आणि या महामार्गाला हे विरोध दाखवण्यासाठी आज आम्ही इथं आझाद मैदानावर मराठवाड्यातील, पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील जवळपास बरेच शेतकरी आलेले आहेत। मी एक चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो सर, आज या शक्तीपीठमध्ये किंवा आज जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यामुळं आज एवढ्या महाराष्ट्राचं वातावरण तपलेलं असताना आज संतोष देशमुखचा खून झाला या कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी आणि आता ह्याच कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी हा महामार्ग रेटून प्रयत्न चालू आहे। पण याच्यामध्ये बळी जाणार आहे आम्हा बाधित शेतकऱ्याचा आणि आम्हाला सगळं कळायलंय। साहेब तुम्ही वेळीच या गोष्टीला आवर घाला, फार शेतकऱ्याच्या रोषाला समोर जावं लागणार आहे। आम्ही भविष्यात कोठेही तुम्हाला आमच्या जमिनीवर पाय ठेवू देणार नाहीत। आमच्या वाडवडिलांना जमिनी एक गुंठा आमच्यासाठी राखून ठेवलाय, आम्ही एवढ्या सहजासहजी सोडणार नाहीत। यानंतर तुम्ही संयुक्त मोजणीचे प्रयत्न करताल, सीमांकनाचे आम्ही आजपर्यंत सगळे हाणून पाडले, कुठंच आम्ही सीमांकन करू दिलं नाही आणि याच्यानंतर संयुक्त मोजणी आम्ही कुठंच करू देणार नाहीत। आणि जर तुम्ही काही ड्रोनच्या माध्यमातून कशाच्या माध्यमातून जर करायचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण तहसील बंद पाडू पूर्ण महाराष्ट्रातले। आणि या विषयात फक्त आम्ही बाधित शेतकरीच आहेत असं म्हणू नका। तुम्ही भोगावच्या वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपण्यासाठी हातगावून रस्ता त्या वक्फ बोर्डाच्या जमिनीमध्ये घातलाय। सगळे आज मुस्लिम समाज पण आमच्या सोबत आहे। ही ठिणगी फार मोठी पडणार आहे, तुम्ही वेळीच आवर घाला। आज हे शासनासंघचा आमचा संघर्ष फक्त शेतकऱ्याचाच विषय नाही, हे सगळ्या पूर्ण समाज याच्यामध्ये आमच्या सोबत येणार आहेत। आम्ही बाधित शेतकरी एकटे नाहीत। आणि दुसरं एक सांगू इच्छितो, या महामार्गामध्ये तुम्ही आम्हाला ते संवादक नेमून हे नेमून काहीतरी तुम्ही आता नेमणार आहे, ते नेमून आम्ही कुठंच फसणार नाहीत, ते तुम्ही तसे प्रयत्नही करू नका। आज मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट सांगायलो, आम्ही आता तेवढे पहिल्यासारखे येडे राहिलो नाहीत। त्यामुळं वेळीच आवर घाला या गोष्टीला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, रद्द करा, रद्द करा, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे। बघा, अनावश्यक असलेला प्रकल्प हाणून पाडण्यासाठी जन आंदोलन उभं राहतं, तेच हे जन आंदोलन आहे। बघा, ज्या प्रकल्पाची महाराष्ट्राला गरज नाही असे प्रकल्प महाराष्ट्रावरती आणि पर्यायाने शेतकऱ्यावरती लादले जात आहेत। जर बघितलं, आपल्या देशाची लोकसंख्या आज जगामध्ये 1 नंबरला जाते आणि जमीन धारणा जर बघितली तर खूप कमी होत जाते। त्यानंतर आपल्याला जगण्यासाठी मुळामध्ये अन्न लागतं, हे अन्न आम्ही रात्रंदिवस कष्ट करून पिकवतो। हे पिकवलेलं अन्न जगाचं पोट भरतं आणि त्याच मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त बागायती जमिनी या प्रकल्पाखाली घालून नष्ट करण्याचा प्रयत्न करताय। हा मनसुबा पूर्ण शेतकरी हाणून पाडण्याची चांगली करणार नाही। बघा, येणाऱ्या कालावधीमध्ये संवादक नेमणार असं सरकारनं सांगितलंय। ते संवादक नसणार आहेत, ते एजंट असणार आहेत। त्या एजंटला कुठल्याही गावामध्ये कसल्याही पद्धतीने येऊ दिलं जाणार नाही। सरकारचा कुठलाही पुढचं पाऊल आहे ते टाकू दिलं जाणार नाही। तुम्ही हवेतून रस्ता कराल, तुम्ही हवेतून ड्रोन फिरवाल, हवेतून सर्व काही गोष्टी कराल, पण आमच्या जमिनी त्या पूर्वजांच्या आहेत। तुम्ही सरकारमध्ये जरी बसले असाल तर शासन आम्ही आहेत, सरकार आम्ही आहेत, आमचे फक्त तुम्ही प्रतिनिधी आहेत। जे प्रशासन आहे ते प्रशासन कर्मचारी आहेत, ते आमच्या तुमच्या सगळ्या समाजाचे, जनतेचे त्या लोकशाहीमध्ये नोकर आहेत। तर तुम्ही आमच्यावरती सक्ती करू शकत नाहीत, तुम्ही आमच्यावरती दबाव आणू शकत नाहीत। नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधामध्ये ह्या गोष्टी सगळ्या आहेत। तर आमचं एकच आव्हान आहे, मुख्यमंत्री महोदय, तुम्ही हा महामार्ग लवकरात लवकर रद्द करा। समाजाची कुठलीही मागणी नाही। जर तुम्हाला प्रवासच म्हणताय, नागपूर गोवा हा प्रवासच म्हणताय, तर नागपूर रत्नागिरी हायवे तुमच्यासाठी ऑलरेडी तुम्ही आता तयार केलेला राष्ट्रीय हायवे अथॉरिटीनं, तर
याच्यामध्ये जर तुम्हाला अजूनच पैसे खर्चायचे आहेत, त्याच हायवेवर तुम्ही फ्लायओव्हर बनवा, विमानतळ बांधा, आम्ही त्यासाठी जमिनी देऊ. पण 27,000 ते 32,000 एकर जमीन प्रत्यक्षदर्शी आज दिसते आहे, पण त्याच्यापेक्षा 5 पटीनं जमीन ही बाधित होते आहे. आम्ही लातूर जिल्ह्यातून येतो. मांजरा नदीच्या प्रभाव क्षेत्रातील जमीन सगळी पूर्ण त्या पाणलोटातील जमीन, मांजरा डावा कालवा आणि उजवा कालवा या दोन्ही कालव्याच्या लाभ क्षेत्रातील जमीन हा शक्तीपीठ महामार्ग गिळंकृत करतोय आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. पर्यायानं गावाचं, पर्यायानं देशाचं नुकसान होतंय. आणि बागायती जमिनीमध्ये झाडं, झुडपं, बागा ह्या चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी जपलेल्या असतात, जगवलेल्या असतात. पशु पक्षी, जीव जंतू जे की डोळ्याने दिसत नाहीत असे सुद्धा ह्या पृथ्वी तलावरती जगतात आणि तेही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जगतात. आज जर बघितलं, जंगलं, झाडं हे बऱ्यापैकी नष्ट होत चाललेत, पण शेतकरी एकमेव असा माणूस आहे की बांधावर किमान 1, 2, 4 झाडं तरी टिकवलेली आहेत. आज जमिनीचं तुकडीकरण होत चाललंय, पण किमान एक का होईना पण झाड शेतकरी हा जगवतोच. त्याच्या मिळालेल्या प्राणवायूवरती आपण जगतो, त्याच्यावरती आपण जगतो. आज जर बघितलं तर हे नुसते महामार्ग बांधून तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यावर्षी पाऊस होऊन सुद्धा तापमानामध्ये प्रचंड वाढ आहे. तर आमचं एकच आव्हान आहे की एवढी जमीन नष्ट करणारा, देशावरती कर्ज वाढवणारा, याची गरज नसणारा हा महामार्ग बेरोजगार करणारा हा रद्द करावा. आणि जर रद्द करणार नसाल तर आंदोलन शेतकऱ्याचं काम आहे. सर, तुम्ही काय सांगाल? आणि शेतकरी हा मुळात काय आहे नेमकी आणि तुमचा जो विरोध का आहे याकडे? येणारा सवाल सरकारला असा आव्हान आहे. आम्ही ज्यावेळेस सकाळी या आझाद मैदानामध्ये येत होतो त्यावेळेस आम्हाला 9च्या अगोदर इथं परवानगी नाकारण्यात आली. त्याच्यानंतर आम्ही आमचा शेतकऱ्याचं प्रतीक असणारा आसूड आणि रुमण हे घेऊन येत असताना तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला अडवलं. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये जे सार्वजनिक क्षेत्र आहे, जे की कुणाच्याच बापाचं नाही, अशा क्षेत्रामध्ये साधा आसूड आणि रुमण आणताना सुद्धा आम्हाला बंदी घातली गेली. मग आमच्या ज्या बापाच्या जमिनी आहेत त्या जमिनीवर तुम्ही विना परवानगी मोजणीसाठी कशाला येत आहे? त्याच्यामुळे सरकारला खरा सवाल आहे, जर तुम्ही विना परवानगी आमच्या शेतामध्ये आला तर त्याच चापकाने आणि त्याच रुमण्याने आम्ही तुम्हाला फोडून काढल्याशिवाय राहणार नाही. एवढं तुमच्यामधून सरकारला विनंती आहे.